नागपूरमध्ये सोमवारी ज्या पद्धतीने राडा झाला त्यानंतर आज परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आलेली आहे आणि काहीशी तणावपूर्ण अशी शांतता आहे। ठिकठिकाणी पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। पोलिसांकडून रात्रभर कोम्बिंग ऑपरेशन सुद्धा करण्यात आलं आणि 80 जणांना अटकही करण्यात आली आहे। आक्षेपार्ह व्हिडिओ आणि मजकूर पसरवणारी 55 सोशल मीडिया अकाउंट्स पोलिसांच्या रडारवरती आहेत। कोतवाली, गणेशपेठ, लकडगंज, पाचपावली, शांतीनगर, सक्करदरा, नंदनवन, इमामवाडा, यशोधरा नगर आणि कपिल नगर या भागांमध्ये सध्या संचारबंदी लागू करण्यात आली आहे। दरम्यान 18 तासांच्या नंतर नागपूरच्या चिटणीस चौकामध्ये काय परिस्थिती आहे या संदर्भामध्ये अधिक जाणून घेऊयात। रजत वशिष्ठ सध्या आपल्या सोबत आहेत। रजत, काल ज्या वेळेला ही सगळी तणावाची परिस्थिती होती तेव्हाची दृश्य सुद्धा तुम्ही पोहोचवलेली होती। आता सध्याची नेमकी काय स्थिती आहे त्या ठिकाणाची? नक्कीच काल रात्री नागपुरातील याच रस्त्यावर जो चिटणीस पार्क पासून सीए रोडच्या दिशेने जातो या रस्त्यावर मोठा हिंसाचार होत होता। वाहनांना आगी लावण्यात आलेल्या होत्या, मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली जात होती आणि अगदी ज्या ठिकाणी मी उभा आहे शेजारी ही क्रेन आहे जी जाळून बेचिराख काल करण्यात आली आणि याच ठिकाणाच्या पुढे बराच वेळपर्यंत पोलिसांना समोर जाणं शक्य होत नव्हतं। मात्र आता आज त्याच रस्त्यावर जवळपास त्या घटनेला 13 ते 14 तासांचा कालावधी उलटलेला आहे। तर या रस्त्यावर संपूर्णपणे पोलिसांचा नियंत्रण आहे आणि शांतता प्रस्थापित झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। संचारबंदी जी आहे ती पोलिसांनी लावलेली आहे, त्यामुळे लोकांना बाहेर निघण्यास मज्जाव करण्यात आलेला आहे आणि त्याच दृष्टिकोनातून रस्त्यांवर जो आहे तो एक शुकशुकाट आपल्याला पाहायला मिळत आहे। मात्र स्थिती जी आहे ती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणामध्ये आहे आणि पोलिसांचा बंदोबस्त ठिकठिकाणी लावण्यात आल्यामुळे काल ज्या ठिकाणी एक हिंसाचार दिसत होता, जाळपोळ दिसत होती, आज त्या ठिकाणी शांततेचा वातावरण आहे। त्यामुळे परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे नियंत्रणात आहे। तणावपूर्ण शांतता आपण याला म्हणू शकू। मात्र पोलिसांनी काल रात्रीपासून या रस्त्यावर आणि सोबतच ज्या ज्या ठिकाणी हिंसाचार घडत होता त्या सर्व रस्त्यांवर नियंत्रण मिळवलेलं आहे आणि त्याच दृष्टिकोनातून आज परिस्थिती, आज सकाळचा सूर्योदय झाला तेव्हापासून कुठलीही अनुचित घटना कुठेही घडलेली नाही। त्यामुळे नागपूरकरांसाठी नक्कीच एक सकारात्मक बाब आहे की परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे पोलिसांच्या नियंत्रणामध्ये आहे आणि ठिकठिकाणी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आपल्याला पाहायला मिळत आहे। काल रात्री ज्या ठिकाणी मोठा हिंसाचार होता आज त्या ठिकाणी शांतता आहे, शुकशुकाट आहे, संचारबंदी लागू आहे, मात्र परिस्थिती पोलिसांच्या पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे। अगदी धन्यवाद रजत या माहितीसाठी। त्यामुळे एबीपी माझा सुद्धा शांततेचंच आवाहन करतंय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।